च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पच्चुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा ये च संघा अतीताच ये च संघा अनागता पच्चुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय धम्मदाता, मार्गदाता, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्म चक्रवर्ती धम्मदायाद महान सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। या वर्षाभासाच्या कालावधीच्या निमित्तानं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथासोबतच आपण विशेष धम्मदेसला सुद्धा आपण घेत असतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या देशाला किंवा समाजाला गुलाम करावयाचे असेल तर त्या देशाची किंवा त्या समाजाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होतो। या देशाचा इतिहास श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, मनाबरोबर शरीरालाही श्रम देणारी ही श्रमण संस्कृती आणि ऐन खाऊ संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती। या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, त्यालाच बोधिसत्व बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हणून अधोरेखित केलेला आहे। आज विशेष धम्मदेसना म्हणून आपण कौंडिन्य हा तथागत बुद्धांचा जो 80 महाश्रावक आहे, 80 महाश्रावकामध्ये जी 11 श्रावक आहे तथागतांची,
थेर गाथामध्ये, या थेर गाथामध्ये 80 अग्रमहाश्रावकांपैकी भिक्खूंपैकी जो कौंडिन्य नावाचा थेर भिक्खू आहे, या कौंडिन्य हा जो प्रथम भिक्खू, या कौंडिन्य भिक्खूचा इतिहास, तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज कौंडिन्य हा तथागत बुद्धांचा पंचवग्गीय भिक्खूंमधला एक भिक्खू, आणि या कौंडिन्य भिक्खूशी संबंधित या कौंडिन्य भिक्खूचा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रदेशाचा काय संबंध आहे. तथागत बुद्धांचा प्रथम शिष्य भिक्खू कौंडिन्य, ज्याला अज्ञात कौंडिन्य म्हणतात, या अज्ञात कौंडिन्य भिक्खूंचा आणि विदर्भाचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे, तो आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण ज्या परिसरामध्ये राहत आहोत, विदर्भ नावाचा हा परिसर, या विदर्भ परिसरामध्ये याला विदर्भ असं का म्हटलं जातं की विदर्भ म्हणजे आपण बुद्धाच्या वेळी राजा प्रसेनजिता, जो बुद्धाचा उपासक होता, राजा प्रसेनजित, तर त्यांची दक्षिण कोसल, आजचं छत्तीसगड म्हणजे दक्षिण कोसल, आणि या दक्षिण कोसलवर राजा प्रसेनजिताची सत्ता होती. आणि या दक्षिण कोसलच्या लागूनच असलेला विदर्भ प्रदेश आहे, विदर्भ प्रदेश, याला पूर्व कोसल हा भाग सुद्धा म्हणून ओळखल्या जात होतं. आणि विदर्भ हे जे नाव आहे, तर राजा प्रसेनजित नावाचा जो राजा आहे, बुद्धिस्ट राजा, या राजा प्रसेनजितानं कपिल वस्तूचा जो महानाम शाक्य आहे, या महानाम शाक्याची जी महानाम शाक्यापासून उत्पन्न झालेल्या दासीपुत्र विडुढब, या विडुढब हा राजा प्रसेनजिताचा जो राजपुत्र आहे, या विडुढब वरूनच या विदर्भाचं हे नाव पडलेलं आहे. तर हा विडुढब हा शब्द नंतर विदर्भ म्हणून प्रचारित आलेला आहे. तर राजा प्रसेनजिताच्या राजपुत्राचं नाव विडुढब आहे, या विडुढबाचंच नंतर विदर्भ झालेला आहे. आणि हा कोसल राजा प्रसेनजिताच्या अखत्यारीमध्ये हा विदर्भ प्रदेश यायचा. तर या विदर्भ प्रदेशामध्ये एक महत्वाचं नाव आहे अमरावती. तर हे जे अमरावती आपल्या विदर्भामध्ये आहे, तर अमरावतीचा सुद्धा एक इतिहास आहे. आंध्र प्रदेशामध्ये तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, धम्मराजिका स्तूप जे निर्माण केली होती, त्यापैकीचा एक स्तूप म्हणजे अमरावतीला होता. आता ही अमरावती कोणती, तर अमरावती हे आंध्र प्रदेशामधली आहे, दक्षिण भारतामध्ये अमरावती आहे. आणि या अमरावतीला सम्राट अशोकांनी एक महास्तूप निर्माण केला होता. त्यावर सातवाहन राजांनी सुद्धा रिकन्स्ट्रक्शनचं काम केलेलं आहे. तर ही अमरावती नावाची जी नगरी आहे, अमरावतीला महास्तूप तर होताच होता, महाविहारही त्या ठिकाणी होते. आणि अमरावती हे एक प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव आहे. अमरावती जिल्हा नाही, हे अलीकडील नाव आहे. ज्याप्रमाणे तक्षशिला आहे, नालंदा आहे, विक्रमशिला आहे, पुष्पगिरी आहे किंवा वल्लभी आहे, तर या प्राचीन जम्बोद्वीप भारतामध्ये म्हणजे 75 पेक्षा म्हणजे 84,000 महास्तूप, तर 84,000 बौद्ध विद्यापीठच होती ती एक प्रकारे. तर 84,000 बौद्ध विद्यापीठापैकीचे एक बौद्ध विद्यापीठ त्या महास्तूपाबरोबर, ते म्हणजे अमरावती प्राचीन बौद्ध विद्यापीठ. अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ नालंदा, तक्षशिला, वल्लभी प्रमाणे होतं.
आणि हे अमरावती हे प्राचीन बौद्ध महास्तूपावरून आणि प्राचीन बौद्ध विद्यापीठावरून ते नाव इतकं भारतामध्ये प्राचीन जम्बूद्वीपामध्ये इतकं प्रसिद्ध झालं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा एक जिल्हा बनला. वास्तविक अमरावती या शब्दाची उत्पत्तीच आंध्र प्रदेशामधून झाली आणि ती बौद्ध विद्यापीठावरून महाराष्ट्रामध्ये अमरावती नावाचा एक जिल्हाच तयार झाला. त्याला एक कारणही होतं. दक्षिण भारताबरोबरच सातवाहनांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती. म्हणजे दक्षिण भारतामध्ये सातवाहन जे नागवंशी बौद्ध राज्य आहे, ज्यांनी महाराष्ट्रातील सर्वच बुद्ध लेण्यांचं खोदकाम केलं आणि महास्तूपांचं रिकन्स्ट्रक्शन केलं. तर या सातवाहनांची सत्ता जशी आंध्र प्रदेशामध्ये सातवाहन घराण्यांची जी राजधानी होती ती राजधानी म्हणजे अमरावती. आंध्र प्रदेशातली अमरावती ही दक्षिण भारतातील सातवाहन राजांची राजधानी आणि महाराष्ट्रातील सातवाहन राजांची राजधानी म्हणजे आजचं पैठण किंवा त्याला प्रतिष्ठान म्हणतात किंवा त्याला पोतन म्हणतात पालीमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारताबरोबरच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सातवाहन बौद्ध राजांची या नागवंशी बौद्ध राजांची सत्ता होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्राचीन बौद्ध विद्यापीठ अमरावतीवरून या महाराष्ट्रामध्ये अमरावती नावाचा एक जिल्हा सुद्धा तयार झाला. आणि या अमरावतीचा आपण आणखी त्यापुढे आणखी इतिहास बघितला तर दीपंकर सम्यक संबुद्धाची भूमी म्हणून अमरावती या शहराचा म्हणजे आंध्र प्रदेशातील अमरावती शहराचा उल्लेख होतो. दीपंकर सम्यक संबुद्धाचा. आपल्या देवगावच्या बाजूला एक राणी अमरावती आहे, राणी अमरावती. तर ही राणी अमरावती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येते राणी अमरावती आणि महाराष्ट्रामध्ये एक जिल्हाच आहे अमरावती आणि आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा अमरावती एक जिल्हा आहे. आंध्र प्रदेशाची सध्याची राजधानी ही अमरावती आहे. तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा राणी अमरावती आहे. तर आपल्याला माहित आहे नागवंशाची या भारताचीच नव्हे तर अख्ख्या विश्वाची पहिली महिला शासिका नागकन्या नागराणी बौद्ध राणी या भारताची पहिली महिला शासिका नागनिका होती आणि नागनिका ही सातवाहन नागवंशी राणी होती आणि ती बुद्धिस्ट होती आणि म्हणून तिच्यावरूनच राणी अमरावती हे नाव पडलेलं आहे. आताच आपण गेल्या वर्षी मध्ये चंद्रभागा नदी आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये बाभुळगाव तालुका आहे आणि बाभुळगाव तालुक्यामध्ये अलीकडेच याच वर्षीला 2025 मध्ये मौर्यकालीन आणि सातवाहन कालीन तिथे बौद्ध स्तूप आणि सातवाहन आणि मौर्यकालीन त्या ठिकाणी विहिरी सुद्धा लागलेल्या आहे. म्हणजे 84,000 स्तूपांपैकीच एक स्तूप पाचखेड या गावाला आहे. आता हे पाचखेड कुठे आहे? बाभुळगाव तालुक्यामध्ये आणि तिथेही सातवाहनांचे अवशेष सापडलेले आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सातवाहनांचा इतिहास खूप मोठा आहे. या विदर्भामध्ये जे अमरावती पैकी आणखी एक ठिकाण आहे जे बौद्ध इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे ते म्हणजे अचलपूर. अचलपूर हे अमरावतीमध्ये येतं आणि अचलपूरचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. अचलपूरला सुद्धा सातवाहन काळातील काही शिक्के नाणे मिळालेले आहे. अचलपूर. आता अचलपूर म्हणजे काय तर आपण अजिंठा लेणीमध्ये जर गेलं तर अचल मुनी नावाचा एक भिक्खू म्हणजे तिथे शिलालेख मध्ये कोरलेला आहे. अजिंठा लेणीच्या शिलालेख मध्ये अचल मुनी नावाचा एक भिक्खूचा उल्लेख आलेला आहे अजिंठा लेणीमध्ये. दुसरी गोष्ट अचल मुनी हे बुद्धाला सुद्धा म्हटलं जातं. अचल जसं बुद्धाला शाक्यमुनी म्हणतात, नागमुनी म्हणतो आपण, महामुनी म्हणतात, तर बुद्धाला अचल मुनी म्हणून सुद्धा एक ओळख आहे. तर या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये अमरावतीचे एक विशेष महत्व आहे.
हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण, प्रचार प्रसार प्रभावशाली। तारतम्य नहीं ज्ञानी में, तो ज्ञान डुबेगा पाणी में। तर या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून अमरावतीमध्ये ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिलेली आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून राहिलेले दुसरे संत आहे ते संत गाडगे बाबा। संत गाडगे बाबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीला पंढरपूरचं पहिलं वसतिगृह, संत चोखामेळा वसतिगृह, हे पीपल एज्युकेशन या सोसायटी ही बाबासाहेबांची जी शैक्षणिक संस्था आहे त्याला गाडगे बाबांनी दान दिलेली होती, पंढरपूर चोखामेळा। तर संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी आणि सोबतच कर्मभूमी असलेली अमरावती, तर या अमरावतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अमरावतीला डॉक्टर पंजाबराव देशमुख, हे डॉक्टर पंजाबराव देशमुख, ज्यावेळी आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 मंदिर सत्याग्रह झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, 3 मंदिर सत्याग्रह झालेले आहे। पहिला मंदिर सत्याग्रह जर असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकचा खूप वर्ष चालला म्हणून तो आपल्या तितका परिचयाचा आहे। काळाराम मंदिराचा सत्याग्रह खूप जास्तीत जास्त वर्ष चालला, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा इतिहास माहित आहे। परंतु मंदिर सत्याग्रहाचा पहिला प्रवेश आणि मंदिर सत्याग्रहाची पहिली सुरुवात जर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली असेल तर ती अमरावतीवरून केलेली आहे, आणि ती तारीख आहे ऐतिहासिक तारीख, म्हणजे मंदिर सत्याग्रहाची जी तारीख आहे। तर आपण 3 मंदिर सत्याग्रह बाबासाहेबांचे झालेले आहे, तर तो आहे 1901 पर्वती मंदिर सत्याग्रह आहे 1929 मध्ये, 1929, आणि 1930 मध्ये नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आहे। परंतु त्याही पूर्वी अंबादेवी मंदिर सत्याग्रह 26 जून 1927 ला झाला, 26 जून 1927, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर सत्याग्रह देवाचं दर्शनासाठी नाही तर आम्ही मनुष्य आहोत हे सिद्ध करून द्यायचं होतं। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या मंदिर सत्याग्रहाचा जी सुरुवात आहे ती आपल्या विदर्भातील अमरावती पासून केलेली आहे, आणि ती तारीख आहे, ती सोनेरी तारीख आहे 26 जून 1927। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख सुद्धा बाबासाहेबांच्या समवेत होते, आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अंबादेवी मंदिर सत्याग्रह यशस्वी करून दाखवला। दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936 ला वर्धा सेवाग्रामला आले, 1 मे 1936 ला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा सेवाग्रामवरून जमनालाल बजाज आणि महात्मा गांधींची भेट घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीला गेले, आणि ती अमरावतीची तारीख आहे 4 मे 1936, म्हणजे बाबासाहेब वर्धा सेवाग्राम वरूनच अमरावतीला गेले। 4 मे 1936 ला बाबासाहेब अमरावतीला जात असताना बाबासाहेबांच्या 2 भेटी अमरावती शहराला झालेल्या आहे, हा एक इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेबांची एक हंदी कार्यकर्ती होऊन गेली, जिने अस्पृश्य महिला परिषद नागपूरला भरवलेली होती, ती म्हणजे सुलोचना आई डोंगरे, हिचं जन्मगाव म्हणजे अमरावती। आणि हा अमरावतीचा जो इतिहास आहे, म्हणजे अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठावरून विदर्भामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा म्हणून प्रचलित आलेला आहे। आपण उत्तर भारतामध्ये जर गेलं तर बिहार राज्यामध्ये नालंदा बौद्ध विद्यापीठ आहे आणि नालंदा नावाचा जिल्हा आहे। नालंदा इतकं फेमस नाव आहे की जगामध्ये सुद्धा नालंदा बुद्ध विहारच नाही तर नालंदा बौद्ध विद्यापीठावरून तिथेही युनिव्हर्सिट्या झालेल्या आहे। तर असंच एक महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये जे महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अमरावती जिल्ह्यापासून
48 किलोमीटर असलेलं कौंडिन्यपूर, या कौंडिन्यपूरचा हा इतिहास मी या ठिकाणी उजागर करण्याचा प्रयत्न करतो की हे कौंडिन्यपूर नावाचं जे ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपूर दोन ठिकाण आहे कौंडण्यपूरचं. आपण पुण्यामध्ये जर गेलं तर पुण्याला सुद्धा कोंढणपूर नावाचं एक ठिकाण आहे, कोंढणपूर. तिथेच पुणे जिल्ह्यामध्ये कोंढाणे नावाची बौद्ध गुफा आहे. रायगड जिल्हा, रायगड आणि कर्जत तालुक्यामध्ये लोणावळ्यापासून काही दूरच कोंढाणे हे बुद्धिस्ट गुफा आहे महाराष्ट्रामध्ये. तर कोंढाणे बुद्धिस्ट गुफा तर आहेच आहे तिथे, परंतु कोंढाणा नावाचा किल्लाही आहे. शिवाजी राजांचा जो किल्ला तुम्ही ऐकलं असेल, आधी लबीन रायबाचं, नंतर कोंढाण्याचं. तर कोंढणपूर नावाचा एक गाव सुद्धा पुण्यामध्ये आहे. कोंढाणे नावाची बुद्धिस्ट लेणी आहे आणि कोंढाणा नावाचा शिवाजी महाराजांचा एक किल्ल्याचं सुद्धा नाव आहे. तर हे कोंढाणे, कोंढणपूर आणि कोंढाणा हे कौंडिन्य भिक्खूवरून पडलेले नाव आहे, कौंडिन्य भिक्खूवरून. आणि तथागत बुद्धांनी जेव्हा हे कौंडण्यपूर आपल्या जे विदर्भामध्ये आहे, वर्धा नदीच्या काठावर कौंडिन्यपूर, ज्याला प्राचीन काळामध्ये या विदर्भाची राजधानी म्हणून ते फेमस होतं. विदर्भाची राजधानी त्या काळामध्ये कौंडण्यपूर होतं, विदर्भाची प्राचीन राजधानी. आणि या कौंडिन्यपूर हे जे क्षेत्र आहे, या कौंडिन्यपूरला एक काही लोक हिंदू बांधव त्याला छोट पंढरपूरच समजतात. आणि या कौंडिन्यपूरला आपण ऐकलेलं आहे की तथागत बुद्धांच्या, जेव्हा तथागत बुद्धाने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी वयाच्या 29व्या वर्षी जेव्हा त्यांनी गृहत्याग केला, तर गृहत्याग केल्याच्या नंतर त्यांनी जेव्हा कपिलवस्तू सोडली, तर कपिलवस्तू सोडल्याच्या नंतर ते राजगृहामध्ये आले. आणि राजगृहामध्ये ते पाचही लोक, ज्याला पंचवग्य भिक्खू म्हणतात, भगवान बुद्धांचे प्रथम शिष्य, तर हे राजगृहामध्येही होते. नंतर उर्वेलाच्या वनामध्ये तथागत बुद्धांनी खडतर तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला होता, तर त्यावेळी हे पाचही होते तिथे सिद्धार्थ गौतमाची सेवा करण्यासाठी. उर्वेलाच्या त्या खडतर 6 वर्षाच्या तपश्चर्याचे साक्षीदार 5 भिक्खू बरोबर कौंडिन्य होते. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर विचार केला तर या कौंडिन्याचा जो जन्म आहे ईसा पूर्व 6व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये कपिलवस्तू नावाचं जे शाक्यांचं गणराज्य आहे, त्या कपिलवस्तू पासून काही अंतरावरच कौंडिन्य नावाच्या या अज्ञात भिक्खू, जो प्रथम जाऊन अरहंत भिक्खू बनतो, प्रथम अरहंत भिक्खू भगवंताचा. तर हा कौंडिन्याचं जे जन्मगाव आहे ते कपिलवस्तू पासून, त्या गावाचं नाव आहे द्रोणवस्तू. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तोरणवस्तू, द्रोणवस्तू आणि कपिलवस्तू ही जी 3 नावं आपण याच्यामध्येच ऐकतो. तर द्रोणवस्तू हे जे कौंडिन्य भिक्खूंचं हे जन्मगाव आहे. आणि तुम्हाला माहित असेल की सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभाला, त्यांच्या सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभाला त्यांच्या शिक्षणाला जी सुरुवात झाली होती, ती वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभाला सुरुवात झाली. तर या 8 जे ब्राह्मणांची निवड केली होती, विद्वान ब्राह्मणांची निवड केली होती राजा शुद्धोधनानं, आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचतो, ज्या 8 ब्राह्मणांची निवड केली होती विद्वान ब्राह्मणाची, या 8 ब्राह्मणांपैकी एक ब्राह्मण सिद्धार्थ गौतमाच्या विद्यारंभासाठी जी सुरुवात केली होती, तर त्याच्यापैकी एका भिक्खूचं नाव ज्या 8 ब्राह्मणांपैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणजेच कौंडिन्य होय. लक्षात घ्या, कौंडिन्य हा कौंडिन्याचा खूप मोठा रोल आपल्याला बुद्धासोबत दिसत आहे. तर हा कौंडिन्य त्या 8 ब्राह्मणांपैकी एक. दुसरी गोष्ट, असित मुनीच्या सोबतच कौंडिन्यानं सुद्धा एक भवितव्य वर्तवलं होतं.
राजा शुद्धोधनासमोर असित मुनीनं ज्या पद्धतीनं वर्तवलं होतं की हा पुढे जाऊन सम्यक संबुद्धच होईल, तर हे जे भवितव्य आहे हे भवितव्य असित मुनी बरोबरच कौंडिन्य या भिक्खून सुद्धा, त्या कौंडिन्य नावाच्या ब्राह्मणाने सुद्धा वर्तवलेलं होतं. आणि कौंडिन्य सिद्धार्थ गौतमाचा नामकरणाचा जो दिवस आहे, ज्या नामकरणाच्या दिवशी संध्याकाळीच महामायादेवीचा मृत्यू होतो, तर कौंडिन्य हा नामकरणाच्या दिवशी सुद्धा होता. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या नामकरणाच्या वेळी सिद्धार्थ गौतमाच्या 8 गुरूंपैकी बुद्धाचे कोणच गुरु नसतात, सिद्धार्थ गौतमाच्या त्या विद्यारंभामध्ये 8 विद्वान ब्राह्मणांपैकी एक आणि भवितव्य वर्तवण्यामध्ये एक असं कौंडिन्याचा रोल आहे. आणि हा कौंडिन्य नावाचा जो भिक्खू आहे, तर तो राजगृहामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या सोबत असतो आणि नंतर उर्वेलाच्या वनामध्ये 6 वर्षाच्या खडतर तपश्चर्यामध्ये सुद्धा होतो. आपल्याला माहित आहे की सुजाता नावाची जी स्त्री आहे, तिच्या हातच्या खिरीचं भोजनदान स्वीकारून ते आत्मसंयमन तोडतात, नियम तोडतात, म्हणून हे 5ही परिव्राजक, त्याच्यापैकी कौंडिन्य, हे 5ही जण उर्वेला सोडून सारनाथला गेले होते, वाराणसीला, इसी प्रथम मुक्ताई वनामध्ये. आणि तिथं गेल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त केली, तर त्यांनी असा विचार केला, आलार कालाम आणि उदकरामाच्या नंतर विचार केला की आपण सर्वप्रथम हा जो आपल्याला अनुपम मार्ग सापडलेला आहे, तर हा मार्ग आपण कुणाला दिला पाहिजे. तर त्यांनी असा विचार केला की ज्यांनी 6 वर्षाच्या खडतर तपश्चर्यामध्ये माझी सेवा केली, त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा, मैत्री उत्पन्न झाली. आणि मग उर्वेला वन सोडल्याच्या नंतर हे सम्यक संबुद्ध इसी प्रथम मुक्ताई वनामध्ये म्हणजे सारनाथला येतात. आणि त्यावेळी ते लोक बुद्धाला येत असताना ते बुद्धाचं आपण भिक्षापात्र धरायचं नाही, बुद्धाचं आपण स्वागत करायचं नाही, आदरातिथ्य करायचं नाही, त्यांना आसन द्यायचं नाही, त्यांना प्यायला पाणी द्यायचं नाही, त्यांच्या संग बोलायचं नाही. एका बाजूला आपण आसन टाकून देऊया, आले तर या, बसले तर बसा आणि गेले तर जा, अशा पद्धतीनं करतात. पण भगवान बुद्धांच्या करुणा आणि मैत्रींची जी आभा आहे, जसे जसे बुद्ध त्यांच्याकडे येतात, मग ते 5ही परिव्राजकांचं मन परिवर्तन होते. आणि नंतर तथागत सम्यक संबुद्ध त्या इसी प्रथम मुक्ताईवनामध्ये, त्या सारनाथला, त्या वाराणसी जवळ, त्या गंगा नदीच्या किनारी तथागत सम्यक संबुद्ध ज्या 5 लोकांना पहिला आपल्या धम्माचा उपदेश करतात, 5 लोकांना, तर हे 5 पंचवग्य भिक्खू जे तथागत बुद्धाला आखाडी पौर्णिमेला भेटतात, तर हे पंचवग्य भिक्खूंमध्ये एका भिक्खूचं नाव आहे कौंडिन्य. तर तथागत बुद्ध त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा तर उपदेश करतातच, परंतु तथागत बुद्ध त्या ठिकाणी अनंत लक्षण सूत्राचा सुद्धा उपदेश करतात, अनंत लक्षण सूत्र. तर हे अनंत लक्षण सूत्राचा उपदेश ऐकल्याच्या नंतर कौंडिन्य भगवान बुद्धाचं हे प्रथम प्रवचन, हा विशुद्धी मार्ग ऐकल्याच्या नंतर कौंडिन्य अरहंत पदाला जातो. म्हणजे त्या ठिकाणी 5 भिक्खू होतेच होते, पण सर्वप्रथम पहिल्यांदा भगवान बुद्धाच्या धम्माचा जो बोध खऱ्या अर्थानं जर समजला असेल तर तो कौंडिन्यला. म्हणजे आपण असं म्हणू त्यांचे पटकन लाईट लागले, 5 जणांचे नाही तर 5 जणांपैकी सर्वप्रथम लाईट पहिल्यांदा कुणाचे लागले असेल तर कौंडिन्य भंतेजींचे लागले. आणि कौंडिन्य भंतेजी अरहंत पदाला गेला. अनंत लक्षण सूत्राचा उपदेश ऐकून तिथेच इसी प्रथम मुक्ताईवन सारनाथ मध्ये ते अरहंत पदाला प्राप्त झाले. तर भगवान बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये आणि 80 महाश्रावकामध्ये भगवान बुद्धांच्या नंतर अरहंत पदाला जाणारा पहिला भिक्खू असेल, भगवंताचा पहिला शिष्य असेल, भगवंताचा पंचवग्य मधला पहिला भिक्खू असेल, पहिला अरहंत भिक्खू असेल, प्रथम भिक्खू असेल, बुद्धाचा प्रथम शिष्य असेल, तर तो म्हणजे कौंडिन्य होय. कौंडिन्य या 4 सुद्धा नंतर अरहंत पदाची त्यांनीही प्राप्त करून घेतली, पण कौंडिन्य त्यांना अज्ञात कौंडिन्य म्हणतात. मी तुम्हाला ही कहाणी याच्यासाठी सांगत आहो की हा कौंडिन्य भिक्खू भगवान बुद्धांनी आपला पहिला वर्षाभास त्या सारनाथला केल्याच्या नंतर
वर्षावास संपल्याच्या नंतर तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आपल्यापाशी जवळ बोलावून घेतलं आणि तथागत बुद्ध त्यावेळी सांगतात की हे भिक्खूंनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय, तुम्ही हा जो सद्धम्म आहे, हा सत्याचा मार्ग आहे, हा चारही दिशेनं त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता भिक्खूंनी एका दिशेनं एकाच भंतेजीनं जायचं आहे. एका दिशेनं दोन भिक्खूंनी जायचं नाही, एका दिशेनं एकाच भिक्खूनं जायचं आहे. कशासाठी? धम्म प्रचार प्रसारासाठी जायचं आहे, एका भिक्खूने एकाच दिशेकडं. तर जेव्हा भगवान बुद्धांचा प्रथम वर्षावास झाला, त्या 5 लोकांना आणि नंतर यश वगैरे ते जे 60 जे मित्र आहेत त्यांनाही नंतर भगवान बुद्धांनी जो उपदेश केला की भिक्खूंनो, एका मार्गाने एका दिशेने एकाच भिक्खूनं धम्म प्रचार प्रसारासाठी जायचं आहे. तर कौंडिन्य सुद्धा एका दिशेनं त्यानं मार्ग निवडलेला होता. म्हणजे तिथूनच काही भिक्खू तथागत बुद्धांबरोबर राजगृहाला आले आणि काही भिक्खू तथागतांसोबत राहिल्याच्या नंतर तेही सुद्धा धम्मप्रचार आणि प्रसारासाठी पूर्ण जम्बूद्वीपामध्ये फिरले. तर त्याच्यामध्ये कौंडिन्य भंतेजींचा असा उल्लेख आहे त्रिपिटक सार मध्ये की कौंडिन्य हा हिमालयामध्ये 12 वर्ष राहिला. भगवान बुद्धाकडे त्यांनी धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर प्रवचित जीवन केल्याच्या नंतर तो अज्ञातवासामध्ये, त्याचं नावच आहे अज्ञात कौंडिन्य. कौंडिन्याला फक्त लोक कौंडिन्य नाही म्हणत, तर त्यांना अज्ञात कौंडिन्य म्हणतात. हा अज्ञात कौंडिन्य 12 वर्ष हिमालयाच्या ठिकाणी राहिलेला आहे, हिमालयामध्ये राहिलेला आहे, एकांतवासामध्ये राहिलेला आहे. दूतांग हा नियम पाळून तो राहिलेला आहे, त्याचं नाव आहे कौंडिन्य. तर हा कौंडिन्य बुद्धाच्या काळातला हा कौंडिन्य, तर बुद्धाच्या काळामध्ये 2 कौंडिन्य आहे. एक थेर गाथामध्ये आणि मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे की आम्रपालीच्या एका मुलाचं नाव सुद्धा कौंडिन्य होतं, पण ते केवळ कौंडिन्य नव्हतं, त्याचं विमल कौंडिन्य होतं. असं बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की विमल कौंडिन्य हा आम्रपालीचा अनोरस मुलगा आहे. हा विमल कौंडिन्य सुद्धा भिक्खूच आहे, नंतर भिक्खू बनत असतो. तर हा कौंडिन्य अज्ञातवासामध्ये असताना आणि त्यावेळी राजा प्रसेनजिताच्या म्हणजे राज्यामध्ये आपलं पूर्व विदर्भ येत होतं राजा प्रसेनजिताच्या, आणि अज्ञातवासामध्ये राहत असल्यामुळे भगवान बुद्धासोबत कमी आणि अज्ञातवासात एकांतवासात या कौंडिन्य भिक्खूंची ती धारणा होती. तर हा कौंडिन्य भिक्खू आपल्या विदर्भातही येऊन गेलेला आहे आणि तो राजा प्रसेनजिताच्या पूर्व कोसल प्रदेश म्हणजे आणि नंतर आता विदर्भ नाव पडलेलं आहे, पण त्याचं विडुडम याच्यावरूनच ते विदर्भ नाव पडलेलं आहे. तर या विदर्भ प्रांतामध्ये वर्धा नदीच्या किनारी अमरावती पासून 49 किलोमीटर आहे कौंडिन्यपूर. आणि या कौंडिन्यपूरला सम्राट तिथे महापाषाण काल म्हणजे महापाषाण काळातील नंतर मौर्य काळ, सातवाहन काळ, वाकाटक काळ आणि कुशाण कनिष्क काळापर्यंतचे काही अवशेष लागलेले आहे. म्हणजे मौर्य काळातील म्हणजे देवानाम पियदस्सी महान सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूप बांधले होते, त्या स्तूपापैकीचे एक ठिकाण म्हणजे त्या एक स्तूपापैकीचे एक स्तूप म्हणजे कौंडन्यपूरला होतं. ते वर्धा नदीच्या काठावर असलेला एकमेव स्तूप तुम्हाला दिसतो, तो म्हणजे कौंडन्यपूरचा स्तूप. आणि या कौंडन्यपूरला हा जो महास्तूप आहे महान सम्राट अशोकांनी निर्माण केलेला, तर त्या ठिकाणी एकूण महापाषाण काळ, मौर्य काळ, सातवाहन काळ, वाकाटक काळातील त्या ठिकाणी अवशेष लागलेले आहे. आणि कुशाण काळातल्या संदर्भात तर नाही, पण अफगाणिस्तानमध्ये बगलान प्रांतामध्ये, अफगाणिस्तान ज्याला बुद्धाच्या काळामध्ये गांधार प्रदेश म्हणायचे, या गांधार प्रदेशाला स्वतः तथागत बुद्धांनी भेट दिली होती. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आपण पाहतो की वक्कली नावाचा भिक्खू हा गांधार प्रदेशामध्ये राहायचा, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये. तर या अफगाणिस्तानमध्ये बगलान नावाचा एक प्रांत आहे, तिथे कुशाण सम्राट कनिष्क काळातील एक शिलालेख सापडलेला आहे, अभिलेख. आणि त्या अभिलेखाला
रपातक अभिलेख म्हणतात. रपातक कुशाण कनिष्क काळातला रपातक अभिलेख. या रपातक अभिलेखामध्ये कौंडिन्य या शब्दाचा उल्लेख आहे की सम्राट कनिष्क, कुशाणकालीन जो राजा आहे सम्राट कनिष्क यांचं राज्य उज्जैन, साकेत, कौशांबी, पाटलीपुत्र आणि कौंडिन्य या ठिकाणी सुद्धा सम्राट कनिष्काचं साम्राज्य होतं. कौंडिन्य या शब्दाचा उल्लेख, कौंडण्यपूर या शब्दाचा उल्लेख अफगाणिस्तानच्या रबातक कुशाणकालीन शिलालेखामध्ये सुद्धा मिळतो. तर कुशाण काळाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये कुशाणांचं साम्राज्य होतं किंवा त्यांची सत्ता होती हे सांगता येत नाही. परंतु मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये कुशाणांची सत्ता होती का? तर हो. तर कुशाणांच्या कुशाण काळातील जी बुद्ध मूर्ती आहे ती तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार आश्रमामध्ये दिसते. ती लाल बलुआ पत्थरची आणि कुशाणकालीन मूर्ती आहे. आणि म्हणून कुशाण काळाचं एक जे महत्व आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. कौंडिन्य नावाच्या भिक्खूचा आणखी एक उल्लेख जर केला तर कौंडिन्य भिक्खू मध्ये जे पंचवग्गीय जे भिक्खू होते आणि शाक्य आणि कोलियांमध्ये जे युद्ध होणार होतं रोहिणी नदीच्या संघर्षावरून, तर ते युद्ध होणारच नाही. तर त्यावेळी जे 5 लोकांनी जे शांततेची वार्ता बुद्धाला कळवली होती की हे तथागत बुद्धा, ज्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून आपण गृहत्याग केला, शाक्य आणि कोलियांमध्ये ते युद्ध होणारच नाही, त्याला विराम मिळालेला आहे, आता तुम्ही कपिलवस्तूला परत जावं. तर ही शांततेची वार्ता जी बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये वाचतो, ही शांततेची वार्ता 5 लोकांनीच आणली होती, त्या पंचवग्गीय भिक्खूंनी. ते पंचवग्गीय भिक्खू म्हणजेच त्याच्यामध्ये कौंडिन्य नावाच्या भिक्खूंचाही उल्लेख होता. लक्षात घ्या. हा कौंडिन्य यांचं जे स्थळ आहे तर ही कौंडिन्यपूर जे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, तर या कौंडिन्यपूरला खास करून एक पौराणिक दंतकथामुळे की द्वारिकेचा किशन कन्हैया, बघा द्वारिकेचा किशन कन्हैया गुजरात मधून आपल्या कौंडिन्यपूरला येतो आणि रुक्मिणीचं हरण करून जातो. म्हणजे त्याचा संघर्ष दाखवलेला आहे पुराणाची कहाणी. नल दमयंतीची कहाणी म्हणून ती कौंडिन्यपूरशी एक कथा जोडलेली आहे. आणि खास करून रुक्मिणीशी, म्हणजे आपण पौराणिक साहित्य जर बघितलं तर हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कौंडिन्यपूर हे रुक्मिणीचं माहेरघर मानतात. आणि द्वारिकेवरून त्या ठिकाणी किशन कन्हैया आला आणि तिचं हरण करून गेला, म्हणजे अपहरण करून गेला. तर अशी आख्यायिका आहे कौंडिन्यपूरमध्ये. तर म्हणून रुक्मिणीच्या नावाशी जोडल्या जातं. आपल्याला रुक्मिणी जर नाव म्हणलं तर आपल्याला असं वाटतं की रुक्मिणी नाव हे कृष्णाच्या पत्नीचं नाव आहे. 16,108 पत्त्यापैकीचं रुक्मिणी नाव असेल असं आपल्याला वाटतं. तुम्ही पाहिलं असेल माता रमाईच्या वडिलाचं नाव भिक्खू आहे. काय आहे? भिक्खू. तुम्हाला माझा हा विषय गंभीर वाटत असेल, समजत नसेल, मी पुरातात्विक इतिहासाचा उजाळा करत आहो की माता रमाईच्या वडिलाचं नावच भिक्खू आहे. भिक्खू म्हणजे काय? भिक्खू. आणि रमाईच्या आईचं नाव आहे रुक्मिणी, आहे की नाही? आता रुक्मिणी हा शब्द जर वाटला तुम्हाला असं वाटेल कृष्णाची पत्नी आहे, कृष्णाची राणी आहे बा रुक्मिणी. पण रुक्मिणी हा शब्द पाली आहे. आताही तुम्ही लुंबिनीला जाता तर लुंबिनीला लुंबिनी नाही म्हणत. नेपाळी भाषामध्ये आणि पाली भाषेमध्ये तिला रुक्मिणी देई म्हणतात. रुक्मिणी देई, रुक्मिणी देई. आता रुक्मिणी देई असं का म्हणतात? तर रुक्मिणी देई हे महामाया देवीचंच एक नाव आहे. महामाया हे विशेषण आहे. महामाया किंवा महामाता आपण रमाईलाही म्हणतो. तर रुक्मिणी देई, तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर त्याला लुंबिनी म्हणता, पण त्याला रुक्मिणी देई म्हणते. रुक्मिणी देई असं नाव का आहे? तर सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूप कोरले होते ना, स्तूप उभारले होते, तर लुंबिनीला सुद्धा एक स्तूप उभारला होता. महामाया देवीनं त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी म्हणजे लुंबिनीला एक स्तंभ उभारलेला आहे. त्या स्तंभाचं नाव आहे, सम्राट अशोकांनी जो स्तंभ उभारलाय, आता लुंबिनीला गेले तर तुम्ही पाहू शकता त्या लुंबिनीच्या स्तंभाला, सम्राट अशोकाच्या स्तंभाला रुक्मिणी देई स्तंभ म्हणतात. बघा तुम्ही शिलालेखांमध्ये 84,000 रुक्मिणी देई अशोक स्तंभ म्हणतात.
त्या स्तंभाचं नावच आहे रुक्मिणी देई अशोक स्तंभ. आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, सम्राट अशोकांनी त्या रुक्मिणी देई स्तंभावर म्हणजे त्या लुंबिनी स्तंभावर काय लिहिलेलं आहे, इथं बुध जाते, इथं शाक्यमुनी बुधे जाते, इथं शाक्यमुनी बुद्धाचा जन्म झाला असं लिहिलेलं आहे त्या रुक्मिणी देई स्तंभावर. त्याला लोक आता लुंबिनी स्तंभ म्हणतात, पण तो रुक्मिणी देई स्तंभ आहे. आणि रुक्मिणी म्हणजे काय, रुक्मिणी शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे रुक्मिणी होय, आणि देई म्हणजे काय तर देवी होय. सम्राट अशोकाच्या स्तूपांच्या त्या धम्मस्तंभाचं, त्या धम्म पिल्लराचं नाव आहे रुक्मिणी देई, आणि ते रुक्मिणी म्हणून भारतामध्ये प्रचलित झालेलं आहे. परंतु ते नेपाळी पाली नाव आहे, पाली प्राकृत नाव आहे रुक्मिणी. आणि रुक्मिणीवरूनच मग नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये रुक्मिणी नाव झालेलं आहे. आजही लोक, नेपाळची लोक, आपण म्हणतो सर्व परिचित आहे जगभरामध्ये, तुम्हाला ऐकायला वेगळं लागेल, बुद्धाच्या आईचे अनेक नाव आहे. बुद्धाच्या आईचं आपण महामाया जरी म्हणत असू, आजही नेपाळमधले लोक, बुद्धिस्ट लोक बुद्धाच्या आईला, महामाया देवीला रुक्मिणी देवी म्हणतात. आणि तिथं जिल्हाही आहे, जे लुंबिनी जे प्रदेश आहे ना, ते रुक्मिणी देवी जिल्हा आहे तिथे. म्हणून रुक्मिणी हे जे नाव आपल्याला दिसतं ती पौराणिकाशी जोडलेलं नाव आहे. तर जे कौंडण्यपूरचं जे ठिकाण आहे, तर या कौंडण्यपूरला हल्लूर सभ्यता, जी बुद्धाच्या पूर्वीची जी हल्लूर सभ्यता आहे ती विकसित झालेली आहे. आणि म्हणून तिथे कौंडिन्य नावाचे भिक्खूंचा वास राहिलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले की कौंडिन्य हे अज्ञातवासात होते. अज्ञातवासात मध्ये एकांतात राहायचे, जंगला पाडात राहायचे. आणि राजा प्रसेनजिताच्या अखत्यारीमध्ये हा पूर्व विदर्भ येत असल्यामुळे, छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ आपल्या महाराष्ट्रातला, तर त्यामुळे कौंडिन्य भिक्खू सुद्धा आपल्या विदर्भामध्ये राहिलेले आहे. भगवान बुद्धांचा पहिला शिष्य, पहिले भिक्खू, पहिले अरंत भिक्खू हे कौंडिन्य त्या ठिकाणी राहिलेले आहे. म्हणून त्याचं नाव कौंडिन्यपूर असं पडलेलं आहे, लक्षात घ्या. नालंदाच्या विटा सारख्या विटा त्या ठिकाणी, नालंदाच्या विटा सारख्या विटा त्या कौंडिन्यपूरला लागलेल्या आहे. माझ्याकडे आहे त्या संग्रहित प्रेरणाभूमीला. दुसरी गोष्ट, सातवाहन काळातील त्या ठिकाणी विटा, मौर्य काळातील विटा, त्या ठिकाणी महाविहाराचे स्तूप, आजही तिथं पांढरी टेकाडा आहे, अशी मोठी मोठी टेकाडा आहे. त्या टेकाडाचं उत्खनन जर झालं तर त्या ठिकाणी पुन्हा असं आपल्याला त्या ठिकाणी अवशेष सापडू शकतात. 1928 मध्ये पहिलं उत्खनन झालं. AR देशपांडे यांनी 1928 ला पहिलं उत्खनन केलं. दुसरं उत्खनन डॉक्टर दीक्षित यांनी केलं 1962 मध्ये आणि 1964 मध्ये. आणि 1956 मध्ये पुणे डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काही उत्खनन केलं. तर त्या उत्खननामध्ये लाल आणि काळ्या मातीची भांडी लागली कौंडण्यपूरला. त्या ठिकाणी काही कडप्पे लागले, विटाचे कूप लागले. त्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्थेचे असे ठिकाण सापडलेले आहे. आणि या कौंडण्यपूरच्या नदीच्या अलीकडे आणि नदीच्या पलीकडे एक देऊरवाडा नावाचं गाव आहे. कौंडण्यपूरच्या पलीकडेच आहे ते, इकडल्या बाजूला कौंडण्यपूर आहे, तिकडं देऊरवाड्याला सुद्धा, तिथे सुद्धा बौद्ध विहाराचे अवशेष आणि स्तूपांचे अवशेष त्या ठिकाणी सुद्धा सापडलेले आहे. तर या कौंडण्यपूरला 1956 मध्ये जेव्हा उत्खनन झालं, पुणे डेक्कन कॉलेजने केलेलं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कौंडण्यपूरला काही पिकं सुद्धा लागलेली आहे. पिकं म्हणजे काय, त्या ठिकाणी केसर, तिचं जेव्हा उत्खनन झालं 1956 मध्ये पुणे डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, पुरातत्वविदांनी. तर त्या ठिकाणी केसर, तांदूळ, जळालेले तांदूळ सुद्धा लागलेले आहे कौंडण्यपूरला उत्खननामध्ये. त्या काळातील तांदूळ फक्त तुम्हाला नालंदा म्युझियम आहे जे बिहारमध्ये, तिथं तुम्हाला जळालेले तांदूळ तिथं म्युझियम मध्ये दिसेल. तर हे एकमेव असं ठिकाण आहे कौंडण्यपूर जिथं जळालेल्या अवस्थेत तांदूळ सापडलेले आहे. वाटाणे, हरभरा, मका हे ठिकाणं, या ठिकाणी त्या ठिकाणी हे सगळ्या पिकांचं त्या ठिकाणी सापडलेलं आहे. त्या ठिकाणी काचाचे काही कुंडल सापडलेले आहे. असे ते पाटे वगैरे नाही का, ते लोक हे पिसायचे नाही का, मिरची वगैरे पिसायचे ते पाटे, कंगवे, हाडाच्या सुया, लोखंडी भाले आणि कट्यारी सुद्धा, आणि छोटे छोटे मणी सापडलेले आहे कौंडण्यपूरला. ते एवढं मोठं इतिहासाचं महत्व आहे.
तर प्राचीन याच्यामध्ये कौंडिन्य जर आपण नाव घेतलं तर कौंडिन्य अनेक ऋषींची नावं सांगितल्या जातात पौराणिकमध्ये, पण जेवढ्या ऋषींची नावं सांगितल्या जातात ते सगळे भिक्खूंचे नाव आहे. आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर घेतलं तर वासेट्ठ, वासेट्ठ हा पाली शब्द आहे, व त्याला संस्कृत भाषेमध्ये घेतलं तर वशिष्ठ. भारद्वाज नावाचा भिक्खू आहे, चंकी नावाचा भिक्खू आहे, पराशरी भिक्खू आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये विश्वामित्र, त्याला सब्बमित्र म्हणतात, तोही भिक्खू आहे. भृगू आहे, हे सगळे, किंवा काश्यप मातंग आहे, हे सगळे तुम्हाला ऋषींची नावं पौराणिक मध्ये दिसते, पण ही ऋषींची नावं नाही. ही ऋषींची नावं, ही भिक्खूंची नावं आहे. ही भिक्खूंची नावं चोरून, जसं वासेट्ठ, भारद्वाज, चंकी आहे, किंवा मग हे सगळे जे काश्यप मातंग आहे, कौंडिन्य सुद्धा ते एक ऋषीचं नाव सांगतात, पण कौंडिन्य हा तथागत बुद्धांचा हे भिक्खू आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा कौंडिन्य नावाचा भिक्खू हा पहिला अरहंत भिक्खू आहे. आणि या कौंडिन्य नावाच्या भिक्खूंच्या आजही अस्थी, तुम्ही साचीला जर गेले तर साचीला सम्राट अशोकांनी कोकणात बेट, किंवा त्याला चैत्यगिरी पर्वत म्हणतात, सम्राट अशोकाची जी महाराणी आहे की नाही विदिशा देवी, त्या विदिशा शहरापासून 12 ते 13 किलोमीटर साची आहे. आणि साची जे स्थळ आहे हे प्राचीन काळामध्ये चैत्यगिरी पर्वतावर किंवा त्याही पलीकडे कोकणात बेट म्हणून ओळखलं जातं. तर सम्राट अशोकांच्या त्या पहिल्या महाराणीचं, ती बौद्ध महाराणी होती विदिशा देवीवरून, विदिशा जवळच असल्यामुळे सम्राट अशोकांनी आपल्या पहिल्या महाराणीच्या स्मरणार्थ 84,000 महास्तूपांपैकीचा एक स्तूप साचीला निर्माण केलेला होता. आजही आपण गेलं तर चालते. पण तथागत बुद्धांचे जे, तथागत बुद्धच नाही तर तथागत बुद्धांचे जे अग्रश्रावक आहे, धम्मसेनापती तुम्ही नाव ऐकलं असेल, म्हणजे सारीपुत्त आणि महामोगलाय, यांच्याही अस्थी साचीला आहे. सम्राट अशोकाने त्यांच्यावर स्तूप निर्माण केलेले आहे. म्हणजे बुद्धांच्या अस्थीवर शारीरिक धातूंवर तर केलेलेच आहे, पण भगवान बुद्धांचे जे अग्रश्रावक आहे धम्मसेनापती, सारीपुत्त आणि मोगलाय, नालंदाला सुद्धा सारीपुत्तांचा अस्थींवर स्तूप निर्माण केलेला आहे. सम्राट अशोकाने, तुम्ही नालंदा विद्यापीठ, ते त्यांचं जन्मगाव आहे सारीपुत्ताचं. तर सारीपुत्तांचे अस्थी शारीरिक धातू साचीच्या स्तूपांपाशी 2 स्तूप दिसतात तुम्हाला गेले तर तुम्ही, तिथं खूप मोठा मेला भरते एमपी मध्ये. सारीपुत्त आणि महामोगलायन भंतेजींच्या अस्थी स्तूप साचीच्या बाजूला आहे. साचीच्या बाजूला पुन्हा 12 किलोमीटर अंतरावर असलेलं, तिथं साचीपासून एकदम जवळ त्याच चैत्यगिरी पर्वताच्या बाजूला सतधारा नावाचं एक ठिकाण आहे. त्या सतधारामध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या अस्थी सोबतच सारीपुत्त आणि महामोगलांच्या अस्थी सुद्धा त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि तिथूनच आपण थोडं बाजूला जर गेलं तर तिथून 10 किलोमीटर अंतरावर, साचीच्या स्तूपापासून 10 किलोमीटर अंतरावर सोनारी नावाचं एक ठिकाण आहे. सोनारी म्हणजे काय आपल्याला माहित आहे, जेव्हा धम्मचक्रवर्ती सम्राट अशोकाचं स्वर्णिम भारत आणि सोन्याची लंका, म्हणजे बुद्ध धम्ममयी लंका जी सम्राट अशोकांच्या काळामध्ये होती, स्वर्णिम भारत. आजच्या काळामध्ये आपण जर बघतो का नाही की बाबासाहेबांनी तिरंग्यावर निळा अशोक चक्र आहे, त्याला धम्मचक्र म्हणतात. ऍक्च्युअली 24 साऱ्याचं जे धम्मचक्र आहे तर ते आपल्याला दिसतं भारताच्या राष्ट्रध्वजावर. त्याला तिरंगा म्हणता येत नाही, त्याला तिरंगा म्हणू नये, त्याला चौरंगा म्हणावं. त्याच्यामध्ये निळा कलर आहे, समतेचं प्रतीक, आकाशाचं प्रतीक, बुद्धाच्या केस जे निळे होते त्याचं प्रतीक म्हणून. तर आपण त्याला चौरंगा म्हटलं पाहिजे. तो तिरंगा नाही आहे, तो चौरंगा आहे. दुसरी गोष्ट, ऍक्च्युली तो राष्ट्रध्वज आहे. तिरंगा म्हणणं हे चुकीचं आहे, त्याला राष्ट्रध्वज म्हटलं पाहिजे, राष्ट्रीय ध्वज म्हटलं पाहिजे. तर ते धम्मचक्र आहे. अशोकाने ते जास्तीत जास्त 84,000 स्तूपावर कोरलं म्हणून त्याला अशोक चक्र म्हणतात, परंतु ते ऍक्च्युअली बुद्धाचं धम्मचक्र आहे. तर हे धम्मचक्र अशोकाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी ते निळ्या याच्यामध्ये केलं, पण अशोकाच्या काळामध्ये ते स्वर्णिम चक्र होतं. स्वर्णिम भारताची ओळख म्हणजे स्वर्णिम चक्र. मग ते सोन्याचे आरे, म्हणजे धम्मचक्राला सोन्याचे आरे 24 आऱ्याचं, तर मग ते सोना आरे ज्याला आरे म्हणतात. हे सोनारी नावाचं ठिकाण साचीपासून 10 किलोमीटर आहे. सारीपुत्त आणि महामोगलायन भंतेजींचे जे शारीरिक धातू आहे, जे साचीला आहे, साचीपासून सतधाराला आहे, तर तिथंच कौंडिन्य भिक्खूंचे धातू आहे. तर त्या कौंडिन्य भंतेजींचे जे धातू आहे, तर तिथं एक शिलालेख, एक
असा कलश सापडलेला आहे. तो कलश सध्या लंडनला आहे. म्हणजे कौंडिन्य भंतेजींचे भगवान बुद्धांचा जो अज्ञात कौंडिन्य नावाचा भिक्खू आहे, पहिला अरंत भिक्खू आहे, भगवान बुद्धांचा पहिला शिष्य भिक्खू आहे कौंडिन्य, यांच्या शारीरिक धातू अस्थी जर कुठं असेल, लंडनला आहे. त्या अल्बर्ट आणि व्हिक्टोरिया संग्रहालयामध्ये त्या ठेवलेल्या आहे. आणि त्या कलशवर नावच लिहिलं आहे, सपुरीसम मजिमस कौंडिनी पुतस, असं त्याच्यावर शिलालेखामध्ये लिहिलं आहे. सध्याला कौंडिन्य भंतेजींच्या पहिला अरंत भिक्खू कौंडिन्य भंतेजींच्या भगवान बुद्धांचा अग्रशिष्य, प्रथम भिक्खूंच्या ज्या शारीरिक धातू आहे, अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये, संग्रहालयामध्ये तिथं ठेवलेले आहे. कौंडिन्य भंतेजींचा उल्लेख भगवान बुद्धांच्या जे 84,000 स्तूप महान अशोकाने निर्माण केले, त्याच्यापैकी भरवू स्तूपावर सुद्धा कौंडिन्य भंतेजींचा उल्लेख आलेला आहे. तर हे जे अमरावती जिल्ह्यामधलं जे कौंडण्यपूर नावाचं जे ठिकाण आहे, तर या कौंडण्यपूरला सुद्धा कौंडन्य भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर बुद्धांचा महास्तूप तर होताच होता कौंडण्यपूरला. आजही त्या ठिकाणी ठिकाणाचं उद्घाटन म्हणजे उत्खनन करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कौंडन्य भंतेजींचं निवासस्थान होतं, वर्षावासाची भूमी होती, कौंडन्य भंतेजींची अज्ञातवासाची भूमी होती, म्हणून त्याचं नाव कौंडण्यपूर पडलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि तिथे वर्धा नदी सुद्धा आपल्याला दिसते. त्याला मी 5 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो की त्या वर्धा नदीच्या काठावर त्याला, आता तर त्याला लोक अमरावती म्हणतात, पण प्राचीन वेळी वराड म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 एप्रिल 1956 जेव्हा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आले, बाबासाहेबांची 3 लाख लोकांची सभा पुलगावला झाली. पहिलं बुद्ध विहार पुलगावच आहे, बाबासाहेबांच्या हातचं, धम्मदीक्षेच्या हातचं. तर बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये असा उल्लेख आहे की या पुलगावच्या भाषणासाठी दूरदूरचे लोक, वराडातून लोक आले होते. वराडातून म्हणजे आजच्या अमरावतीवरून पुलगावच्या बाबासाहेबांच्या सभेसाठी वराडातून लोक आले होते. म्हणजे वराड हे म्हणजे बाबासाहेबांचा जो अनुयायी वर्ग होता, वराडात अमरावतीमध्ये होता, हे आपल्याला दिसतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 भेटी अमरावतीला झालेल्या आहेत. म्हणून हे अमरावतीच्या मागचं जे कौंडिन्यपूर नावाचं जे ठिकाण आहे, अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये आणखी एक ठिकाण आहे सालबर्डी, आणि सालबर्डीला सुद्धा 84,000 महास्तूपांपैकीचा एक स्तूप सालबर्डीला आहे, सातपुडा पर्वतरांगामध्ये. म्हणजे ना या विदर्भामधील आणि खास करून अमरावतीमधील अचलपूर असेल, कौंडिन्यपूर असेल, सालबर्डी असेल, तर ही प्राचीन बौद्ध स्थळं आहे आणि या बौद्ध स्थळांना आपण भेटी दिल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये गुरुकुंज मोजरी आहे. गुरुकुंज मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये दिलेला आहे, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण प्रचार प्रसार प्रभावशाली. स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भंडारा पवनी येथील बौद्ध परिवार, कावळे परिवाराकडली जी मूर्ती आहे, आजही तुम्हाला दास टेकडी, त्या गुरुकुंज मोजरीला दास टेकडीला मानवता मंदिर आहे, तिथे आजही ती बुद्ध मूर्ती तुम्हाला दिसते. स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बुद्धावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा दोहा लिहिलेला आहे, आपण वाचला ग्रामगीतेमध्ये, तर आपल्याला दिसतं. स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे अमरावतीचे असल्यामुळे त्यांनी जपान, ब्रह्मदेश आणि थायलंड, बँकॉकला सुद्धा भेटी दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक मेरी जापान यात्रा हे पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला माहित पडतं की आपल्या ह्या विदर्भामध्ये बौद्ध धर्माचा खूप मोठा एक इतिहास आहे. आपल्या या खास करून विदर्भाला मौर्य काळ, सातवाहन काळ आणि वाकाटक काळांचा एक सोनेरी इतिहास आहे. आणि हे मौर्य, सातवाहन आणि वाकाटक हे ऑल टोटल नागवंशी आहे. आणि या नागवंशी, मौर्य, सातवाहन आणि वाकाटक राजांनीच या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लेण्या आणि संपूर्ण स्तूप, महाविहाराचं रिकन्स्ट्रक्शन किंवा महाविहारांचं बांधकाम केलेलं आहे. आणि म्हणून मौर्य काळातील आणि सातवाहन काळातील आणि वाकाटक काळातील आणि त्यातही महापाषाण काळातील भूमी म्हणजे कौंडिन्यपूर होय.
आणि म्हणून कौंडिण्यपूर हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. ते विदर्भातील एकमेव बौद्ध स्थळ आहे. स्वतः कौंडिण्य भंतेजींनी आणि स्वतः सम्राट अशोकांनी, आपल्याला माहित आहे की जेव्हा देवानांप्रिय सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप बांधले, तर त्या महास्तूपांचं मोगली कुतुबशाहीबरोबर त्याचं उद्घाटनही केलेलं आहे. म्हणून पवनीचा जो स्तूप आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, त्या पवनीच्या स्तूपाला स्वतः सम्राट अशोकांनी संघमित्रा, महामहेंद्र, मोगली कुतुबशाह आणि अरहंत महादेव स्थवीर यांनी भेटी दिलेल्या आहे. 84,000 महास्तूपाला सम्राट अशोकांनी स्वतः भेटी दिलेल्या आहे. म्हणून स्वतः सम्राट अशोक आणि त्यांनी कौंडिण्य भंतेजींच्या नावावरून ते कौंडण्यपूर, आणि तिथे कौंडिण्याच्या शारीरिक धातू होत्या, आणि त्यांची ती कौंडिण्य भंतेंची ती वर्षावास भूमी आहे, प्रवारणा भूमी आहे, आणि 84,000 महास्तूपांपैकीचे एक स्तूप आहे, आणि बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसाराचं एक मोठं केंद्र अरहंत भूमी ती कौंडण्यपूर आहे. तर म्हणून आजचा हा कौंडण्यपूरचा हा इतिहास आपण या ठिकाणी घेतलेला आहे. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. या इतिहासाची ओळख म्हणून आज आपण प्राचीन बौद्ध स्थळ कौंडण्यपूर याचा इतिहास या ठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आज कौंडण्यपूरला जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला भीमटेकडी दिसते वर्धा नदीच्या काठावर, आणि त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून तिथे बुद्ध विहार निर्माण झालेला आहे. आणि म्हणून विदर्भातील हे बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र पवनार सोबतच हे कौंडण्यपूर आहे, आणि हे कौंडण्यपूर प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आपण सर्व भिक्खूंनी आणि उपासक उपासिकांनी मोठ्या श्रद्धेनं त्या कौंडण्यपूरला आपण भेट द्यावी, आणि त्या अरहंत कौंडिण्याच्या भूमीला वंदन करून आपण आपल्या जीवनामध्ये कुशल साध्य करावं. कुशलस्य उपसंपदा, कुशल संपादन करावं. या ठिकाणी हाच कौंडण्यपूरचा हा इतिहास. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. खूप साधुवाद. भवतु सप